तर आज आखाड महिन्यातला आहे शेवटचा दिवस म्हणजेच गटारी अमावस्या आणि गटारी अमावस्येला आपल्याकडे दीपामावस्या पण म्हणली जातात. घरातील सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते आज. आणि असं छान अशी दिवसाची सुरुवात चहा पिऊनच केली. आणि इकडे हे बघा माझ्याकडे सीताफळचं मॉइश्चरायझर आहे, खूप छान आहे. खूप मॉइश्चरायझर देतं स्किनला, छान आतमध्ये जाऊन स्किन आपली मॉइश्चरायझिंग करते. आणि हे माझ्याकडे लिस्टिप पॅलेट ऑल अबाउट लिप्स छान आहे, लाईट वेट आणि एकदम नॅचरल दिसते लिस्टिप लावलेली. तर मस्त थोडंसं फ्रेश होऊन घेतलं आणि नंतर ना देवासाठी दिवा लावून घेतलं. मला पण दीपामावस्येची पूजा करायची होती म्हणूनच मी इकडे फुलं नव्हती म्हणून मला फुलं आणायला लावली होती आणि स्वामींना दिवा लावून घेतला. आणि दीपामावस्येला ते दिवे बनवतात ना, त्या पिठामध्ये कणकेमध्ये मीठ नसतं टाकायचं, तेच मी इकडे त्यासाठी सेपरेट अशी कणिक म्हणून घेतली. आणि झाली गडबड घोटाळा झाला त्यामध्ये. पण पहिल्यांदाच मी करत होते तर पीठ थोडंसं ना घट्ट मळायला पाहिजे होतं, मी तर थोडंसं पातळ झालं होतं. आणि असे दिवे थोडेसे असे ते पसरत होते, पण केले होते मी, छान झाले होते. त्यानंतर ना अचानक मला पूजा करायची होती आणि अचानक क्लायंट आलं आणि मग त्यांचं थडिंग करून द्यायचं होतं. ते थडिंग मी पटकन त्यांचं करून दिलं आणि इकडं मस्त अशी पूजा करून घेतली. छान दिवे लावले, सगळे दिवे थोडेसे ते असे तेल टाकल्यानंतर असे इकडे तिकडे जरा विरघळत होते, पण ठीक आहे, चांगले झाले होते. ते छान दिव्याची मस्त पूजा करून घेतली आणि छान आरती ओवाळली मस्तपैकी. आणि आज आमची होती की शेवटचा दिवस आहे म्हणून आम्हाला आज चिकन सुक्का खायचं आहे, त्याची फरमाईश होती. ते चिकन सुक्का मला बनवायचं होतं आणि भाकरी वगैरे नव्हत्या काय करायच्या आणि अळणी राईस करायचा होता. तर त्यांनी चिकन घेऊन आले. ते चिकन घेऊन येऊन मला पण दुसरं क्लायंट आलं, परत 8-8:30ला क्लायंट आला आज उशिरा. आणि त्यांचं काम करेपर्यंत मिस्टरांनी चिकन शिजवून ठेवलं होतं आणि सूप पण पिलं होतं. आणि मग मस्त मी पटकन चिकन सुक्का बनवून घेतलं आणि चिकन अळणी भात केला. बघा किती छान केला होता मी. आणि माझ्यासाठी, मी खात नाही म्हणून माझ्यासाठी त्यांनी पाणीपुरी घेऊन आले. ते मस्त मी असा पाणीपुरीवर ताव मारला, मस्त झाले ते. आणि चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.